पार्टी चोर है, अभी चोर है, चोर है, चोर है। तडवी साहेब चोर है, तडवी साहेब चोर है, चोर है। आहे ना, हे इथले लोकल सफाई कर्मचारी आहे। अंबरनाथच्या हाऊसिंग बोर्डला मागील 42 वर्षापासून हे लोक राहतात। हाऊसिंग बोर्डला नगर परिषदेने 42 वर्षापूर्वी म्हाडाकडून 60 रूम खरेदी केले होते आणि ते 60 रूम इथल्या सफाई कर्मचारी यांना प्रोव्हाइड केलं होतं आणि त्या वर्षापासून त्यांच्याकडून भाडा आकारणी चालू होती। आज या महिन्याच्या डेट पर्यंत 10,000 रुपये महिना असा भाडा आकारलेला आहे। म्हणजे 42 वर्षापासून प्रत्येक कामगारांनी त्यांना त्या वेळेची जे रेट असेल त्या हिशोबाने भाडा दिलेला आहे। लाखो रुपये भाडे देऊन सुद्धा आजपर्यंत त्या कर्मचाऱ्यांच्या नावाखाली एक रूम झालेले नाही। या विषयाला घेऊन मागील 10-15 वर्षापासून इथले कर्मचारी प्रशासनाशी भांडताय, पत्रव्यवहार करताय, पण प्रशासन काय ते लक्ष घालत नाही। त्यामुळे इथले प्रशासनाला पत्र देऊन हे लोक उपोषणाला बसले की याचा काहीतरी मार्ग काढा। यांचा म्हणणं एकदम क्लिअर आहे, कारण की जे 60 रूम होते त्यावेळेस 5,40,000 रुपये मध्ये नगर परिषदेने खरेदी केली होती आणि आज त्याचा एक रूमचा 10-10, 12-12 लाख रुपये पेड झाले यांना, तरी यांच्या नावावरती रूम करत नाही। आणि या कालखंडात जेवढे कर्मचारी रिटायर झाले किंवा एक्सपायर झाले त्यांनी जे मला वाटतं ग्रॅज्युटी पण दिलेली नाहीये, ते पण यांच्याकडेच आहे। त्यांचे बच्चे रस्त्यावरती आलेले सर्व एकदम म्हणजे त्यांचा सत्यानाश झालेला आहे, त्यांचा अर्धा पैसा भेटलेलाच नाहीये, तरी त्यांच्याकडून पण भाडा आकारणी चालू आहे। आणि तुम्ही जर जाऊन बघितलं तिथं मी बॅनरला बघितलेलं आहे, रूमची अशी व्यवस्था झाली आहे ना की फार झोपडपट्टी झालेली आहे। काही रिपेअरिंग नाही, तुम्ही भाडा घेता रिपेअरिंग नाही, काही सुविधा नाही, पोरांसाठी काहीच नाही आणि त्याच्यानंतरही हे नामवरती करत नाही। त्यामुळे हे उपोषण चालू आहे। यांची एकदम सरळ मागणी आहे। मी परवाच्या दिवशी पण येऊन गेलो, मी सीओ साहेबांना पण फोन केला होता काल, तर मला बोलले होते की आज मी भेटतो, त्यामुळे मी इथं आलो आज। तेव्हा ते भेटणारे आपण काहीतरी याला बसून काहीतरी मार्ग काढू, ते बोलले नाही साहेब तुम्ही या 3 वाजता आपण बसून याचा मार्ग काढू, पण सीओ साहेब काय आहे नाही। आम्ही आता सगळं इथं आलो तर ऍडिशनल सीओ पण निघून गेले, मी फोन लावतोय फोन उचलत नाही आणि काल यांना बोलून घेतलं, ऍडिशनल सीओ होते का डेप्युटी सीओ, ते म्हणतात की तुम्ही उपोषण हटवा नाहीतर तुम्हाला सर्वांना सस्पेंड करणार। म्हणजे हे काय आहे? काही संविधान आहे की नाही? मूलभूत अधिकार आहे आवाज उचलायचा आणि त्यांना तुम्ही दम देताय की आम्ही तुम्हाला सस्पेंड करून टाकू, सर्व मांडव काढून टाकू। म्हणजे प्रशासन सरळ दादागिरी करायला बसलाय। मग ह्या लोकांना न्याय कोण देणार? आज तरी आम्ही विनंती करतोय, मी आज तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करतोय की त्यांची एकदम क्षुल्लक मागणी आहे की हे जे आमचा प्रकरण आहे राज्य शासनाकडे पाठवावा आणि जोपर्यंत राज्य शासन याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा भाडा थांबावा। पण प्रशासन बोलायलाच तयार नाहीये, उलट दम देतात। यासाठी आज आम्ही परत इथं आलोय आणि हे बघा हे लोक त्रस्त आहे। अजून असे 200 लोक आहे, आता ते बिचारे गरीब लोक आहे, ते घरदार सोडून इथे येऊ शकत नाही, पण यांची इच्छा अशीच असेल तर आम्ही सर्व कर्मचारी इथे आणणार उद्या, कारण की यांना न्याय तर द्यावा लागेल। ही खरी परिस्थिती आहे। पण मोठी गोष्ट आहे का या प्रशासनाने सफाई कर्मचारीवरती अन्याय केलेला आहे 42 वर्षात। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।